नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्य दर्शन ह्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग हा 22वा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे लंडनला आगमन आणि फ्री इंडिया सोसायटी. श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण बघितलं की पर्शिया बोटीनी आता सावरकर लंडनला जायला निघालेले आहेत. महाराष्ट्रातल्या शेकडो तरुणांना त्यांनी आपल्या प्रभावाखाली आणलं होतं आणि आता सावरकर लंडनमध्ये आपलं कार्यकर्तृत्व गाजवण्यासाठी निघालेले आहेत. निर्बंधांचा अभ्यास करायचा हा हेतू वरपांगी होता, सगळ्यांना दाखवण्यासाठी होता आणि खरं तर क्रांतिकार्यच त्यांना करायचं होतं. याच मिशाने ब्रिटिश साम्राज्याच्या राजधानीत आता सावरकर प्रवेश करण्यासाठी निघाले होते. लंडन हे साऱ्या जगातील सर्वाधिक मोठे वादविवाद पीठ होते. आता अशा ठिकाणी महाराष्ट्राचा हा तरुण प्रवेश करणार होता. मंडळी, ज्या वेळेला पर्शिया बोटीनी सावरकर प्रवास करत होते त्यावेळेला त्यांना त्या बोटीवरती अनेकविध अनुभव आले. वेगवेगळ्या व्यक्तींचं निरीक्षण त्यांना करायला मिळालं आणि ह्या पर्शिया बोटीवर हरनाम सिंग नावाच्या एका तरुणाशी सावरकरांची गाठ पडली होती. या पहिल्या भेटीतच तो सावरकरांचा कट्टर अनुयायी बनला होता. या हरनाम सिंगला ना सारखी घराची आठवण यायला लागली होती. घराच्या आठवणीने तो अगदी व्याकुळ झालेला होता. त्यामुळे त्यांनी विचार केला होता की लंडनपर्यंत न जाता वाटेतच एखाद्या बंदरावर उतरावं आणि घरी जावं. असा त्याच्या मनामध्ये जो विचार आलेला होता, त्या विचारापासनं त्याला परावृत्त करण्याचं काम सावरकरांनी अगदी लीलया केलं. सावरकरांनी त्याची सहज समजूत घातली. साधारण 3 आठवडे सावरकर या प्रदीर्घ प्रवासामध्ये होते आणि या प्रदीर्घ प्रवासामध्ये सुद्धा सावरकरांनी अभिनव भारतासाठी नवीन सदस्य मिळवले. पण ह्या बोटीवरचा त्यांचा एक छान अनुभव काय आहे, तर एखाद्या कवीला हवाहवासा वाटणारा एकांत सुद्धा त्यांना या नावेवरती मिळालेला होता, त्या पर्शिया बोटीवरती. आणि काही कविता त्यांनी या प्रवासामध्ये सुद्धा रचलेल्या आहेत. आकाशाकडे एकटक बघत राहायचं, ताऱ्यांचं दर्शन घ्यायचं, समुद्राचा जो काही अथांग समुद्र पसरलेला आहे ते दृश्य आपल्या नजरेत साठवायचं आणि मिळालेल्या एकांताचा उपयोग करून कविता रचायच्या. ही गोष्ट सुद्धा सावरकरांना अनुभवायला आलेली होती. हे सगळे अनुभव गाठीशी बांधत मंडळी सावरकर 3 जुलै 1906 ला लंडनला पोहोचले बरं का. श्यामजी कृष्ण वर्मांच्या भारत भवनातील, ज्याला इंडिया हाऊस असं सुद्धा म्हटलं जातं, त्या भारत भवनातील काही जण त्यांना घ्यायला स्थानकावर गेले होते. सावरकरांच्या सांगण्यावरून हरनाम सिंगही त्यांच्याबरोबर भारत भवनात राहायला गेले. आता इथे एक विशेष मुद्दा नमूद करायचा आहे की मंडळी, सावरकर ज्या वेळेला इंग्लंडच्या मार्गावरती होते त्यावेळेला पुण्यातील विशेष गुन्हे शाखेने ते लंडनला येत असल्याचा अहवाल पाठवला होता बरं का. भारतातून 14 जून 1906 ला लंडनमधील इंडिया ऑफिस गुन्हे शाखेच्या रिचीला लिहिलेल्या गोपनीय पत्रात S.W. वेअरली म्हणतात, त्यांना काही फार महत्त्व नसलं तरी 1897 मधील रँडच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या दामोदर हरी चाफेकरांसारखेच त्यांचे विचार आहेत. थोडक्यात ते एक आक्रमक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आता सावरकरांवरती गुप्तचर संस्थेचे जे तरुण आहेत ते पाळत ठेवायला लागलेले आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवरती ते लक्ष ठेवायला लागलेले आहेत. मंडळी, 26 जुलै 1906 ला
लंडनमधील बॅरिस्टर आणि न्यायाधीशांच्या 4 इन्स अथवा व्यावसायिक संघटनांपैकी एक असलेल्या आणि ग्रेज इन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द ऑनरेबल सोसायटी ऑफ ग्रेज इन या संस्थेमध्ये सावरकरांना कायद्याच्या अभ्यासासाठी प्रवेश मिळाला. म्हणजे आता त्यांचा तो प्रवेश तिकडचा निश्चित झालेला आहे. आता सावरकरांना भारत भवनामधल्या वास्तव्यामध्ये लंडनमध्ये असताना असंख्य श्रेष्ठ गुणवत्ता असलेल्या आणि अतिशय कर्तृत्ववान व्यक्ती भेटलेल्या आहेत. सावरकरांच्या आयुष्यात या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात आणि अज्ञात वीरांची भूमिका अतिशय महत्वाची होती. ती नावं आता आपण ऐकली की आपल्याला ह्याच्यातला जो सत्यतेचा भाग आहे तो कळून येईल की खरोखर ह्या सगळ्यांची नावं सावरकरांच्या अनुभवाबरोबर आणि त्यांच्याबरोबरच्या भवितव्याबरोबर कशी जोडली गेली होती. कोण कोण होतं त्याच्यामध्ये? लाला हरदयाळ, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, सेनापती बापट, व्ही.व्ही.एस. अय्यर, एम.पी.टी. आचार्य, जे.सी. मुखर्जी, मदनलाल धिंगरा, ज्ञानचंद वर्मा, भाई परमानंद, सरदार सिंग राणा आणि मादाम भिकाजी कामा. लक्षात आलंय कोणकोणती नावं होती? या सगळ्यांना नियतीने लंडनमध्ये अल्पकाळासाठी एकत्र आणण्यापूर्वी या प्रत्येकाने मंडळी संघर्ष केलेला आहे आणि संकट असलेल्या मार्गावरनं त्यांचा अतिशय खडतर कष्टदायक असा प्रवास सुद्धा झालेला होता. आणि ह्या प्रवासातनं त्यांना आलेले अनुभव आणि त्यांचं भवितव्य आता लवकरच सावरकरांबरोबर गुंफलं जाणार होतं. भारत भवनाशी संबंधित असलेल्या असंख्य व्यक्तिरेखा, असंख्य माणसं आणि त्यांची पार्श्वभूमी किंवा त्यांचा भूतकाळ बघता भारत भवन हा जणू काही एक लहान हिंदुस्थानच झालेला आहे असं वाटावं अशी परिस्थिती होती. का बरं? कारण देशाच्या वेगवेगळ्या भागातनं आलेली ही सर्व हुशार मंडळी होती. त्यांच्यासमोर आपण उच्च शिक्षण घ्यावं असं एक प्रकारचं ध्येय होतं. पण असं असलं तरी सुद्धा स्वतःच्या इच्छेने, स्वेच्छेने मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी, तिला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या उत्तुंग अशा कारकिर्दीचा, कुटुंबाचा आणि आपल्या आयुष्याचा देखील त्याग करण्यास ते पुढे सरसावले. त्याच्यासाठी ते सिद्ध झाले. सावरकरांच्या नेतृत्वाखाली बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याच्या राजधानीतच त्यांना मोठा दणका देण्याची ते तयारी करत होते. म्हणजे या मुद्द्यातनं तुमच्या लक्षात येईल मंडळी की सावरकरांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्यांचं अमोघ असं वक्तृत्व यांच्या आधारावरती ही जी सगळी मंडळी म्हणा, विद्यार्थी म्हणा, परदेशामध्ये गेलेली होती, लंडनला गेलेली होती, स्वतःच्या आयुष्याला कारकिर्दीच्या अनुषंगाने एक प्रकारचा आकार द्यायला. पण आता सावरकरांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांना सुद्धा आपलं ध्येय उमगून चुकलं होतं. ते म्हणजे आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्याचं. भारताच्या विविध भागातून आलेल्या या युवकांना सावरकरांनी संघटित करण्यासाठी काय केलं माहितीये? 1906च्या शेवटी फ्री इंडिया सोसायटी या नावाने अभिनव भारताची शाखा स्थापन केली. आणि मग आता या शाखेच्या नियमित बैठका व्हायला लागल्या. दसऱ्यासारखा जो सण आहे तो सण साजरा व्हायला लागला तिकडे बरं का, लंडनमध्ये या फ्री इंडिया सोसायटी मार्फत. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु नानक, गुरु गोविंद सिंग यांच्यासारख्या महान तत्वज्ञ आणि राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आयोजित केले जात. म्हणजे इथे सुद्धा आता क्रांतिकार्याच्या विचारांची पेरणी सुरू झालेली आहे आणि त्या पेरणीमधनं जो वृक्ष निर्माण होणार आहे क्रांतिकार्याचा, त्या वृक्षांनी
किती मोठं उत्तुंग कार्य केलं हे हळू पुढच्या भागांमध्ये आपल्याला समजून येणारच आहे मंडळी. आता ह्या ज्या सभा चालायच्या त्याच्यामध्ये वादविवाद आणि चर्चा सुद्धा व्हायच्या बरं का या सभांमधनं. भारतातली राजकीय परिस्थिती आणि त्यावरचे उपाय अशा विषयांवरती तिथे चर्चा घडून यायची. आणि या संस्थेच्या ज्या रविवारच्या सभा असायच्या ना, त्या खुल्या सभा होत्या आणि मोठ्या प्रमाणावरती या सभेला उपस्थिती असायची बरं का. या सभांमध्ये सावरकर इटली, फ्रान्स आणि अमेरिकेच्या इतिहासावर, त्यांच्या क्रांतिकारक चळवळींवरती अप्रतिम भाषणे देत. सावरकर आपल्या आक्रमक आणि विद्वत्तापूर्ण युक्तिवादाने आपल्या विरोधकांना सुद्धा आपलं मत अगदी लीलया पटवून द्यायचे. अनेक तरुण प्रभावित होऊन संस्थेचे सदस्य बनायचे. सावरकर त्यांना योग्य रीतीने पारखून घ्यायचे आणि मगच त्यांना शाखेमध्ये, आपल्या या संस्थेमध्ये, चळवळीमध्ये प्रवेश द्यायचे. तर अशा प्रकारे मंडळी सावरकरांचं आता लंडनमध्ये खुद्द ब्रिटिश जिथे राहायचे त्या लंडनमध्ये जाऊन आता त्यांनी आपल्या क्रांती कार्याला सुरुवात केलेली आहे. लंडनमध्ये सावरकरांचं कार्य सुरू झाल्यानंतर काय झालं माहितीये? ब्रिटिश साम्राज्यवादाच्या भारतातील कृष्ण कृत्यांवर, काळ्या वाईट कृत्यांवर झगझगीत प्रकाश पडू लागला. भारताची स्पृहणीय बाजू आणि उदात्त आकांक्षा युरोपच्या नजरेस येऊ लागल्या. धैर्य, दूरदृष्टी, विचार आणि कृती या सर्व बाबतीत लोकोत्तर असलेल्या सावरकरांना ब्रिटिशांचे गगनस्पर्शी गड आणि समुद्रव्यापी सत्ता दिपवू शकली नव्हती. भ्रम पाडू शकली नव्हती किंवा श्रोते हो भयचकित सुद्धा करू शकली नव्हती. उलट ब्रिटिश सत्तेचं जे वास्तव स्वरूप आहे ते आता हळूहळू जगासमोर, लोकांसमोर जागतिक पातळीवरती उघड व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्यांच्याच देशात जाऊन त्यांच्याच साम्राज्यवादाला खिंडार पाडण्याचं काम आता सावरकरांनी हळूहळू हाती घेतलेलं आहे. तर मंडळी, आत्ताच्या भागामध्ये आपण सावरकर लंडनला कधी पोचले आणि फ्री इंडिया सोसायटी या शाखेची त्यांनी स्थापना कशी केली याबद्दल आपण माहिती समजावून घेतली. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये जोसेफ मॅझिनीचं जे आत्मचरित्र आहे त्याचा अनुवाद त्यांनी कसा केला, त्या पुस्तकाबद्दलची माहिती खूप अतिशय ज्याला आपण म्हणतो ना रोमांचक माहिती आहे. अतिशय उत्कंठावर्धक अशी ती माहिती आहे. ते पुस्तक त्यांनी कसं लिहिलं, ते कसं छापलं गेलं, त्याच्यावरती बंदी कशी आली, हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.